गणेश देवा, जय गणेश जय गणेश देवा। माता तोरी पार्वती पिता महादेवा, माता तोरी पार्वती पिता महादेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश। समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम। नवतरुण मित्रमंडळ नौपाडा ठाणे समस्त गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे। आम्ही सादर करीत आहोत अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली। भारत हा असा एकमेव देश आहे जेथे महान संस्कृती, इतिहास, परंपरा, संपन्नता वगैरे असूनही जेथे स्वातंत्र्याची पहाट एकदाच उगवली, पण सामान्याच्या उजाड आयुष्यातील काळोख मात्र तसाच राहिला। या धंदेवाईक राजकारण्यांनी या देवभूमीला अधोगतीकडे नेलं, हे दुर्दैव आहे। अरे आठवा तो इतिहास। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या प्राणांची बाजी लावली होती, मराठ्याच्या अफजल खानाचा वध केला होता। शिवरायांच्या पराक्रमाच्या नुसत्या आठवणी काढल्या ना तरी सुद्धा डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येतं। हिटलरने सुद्धा शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास करूनच रशियासारख्या बलाढ्य राष्ट्रासोबत युद्ध केलं। देशाला स्वातंत्र्य मिळून 66 वर्ष झाली, परंतु सध्या देशाचं चित्र इतकं बेसूर आणि विदारक आहे। तर पूर्वी परक्यांची लढत होत, आता स्वकीयांची लढत आहोत। भ्रष्टाचार, घोटाळे यांची यादी न संपणारी आहे आणि त्याचं प्रमाण सातत्यानं वाढतच आहे। घोटाळ्याची धूळ दमदार पावसाच्या पाण्यात गायब झाली, तोंडी लावण्यापुरती रस्त्यावरील खड्ड्यांची चर्चा सुरूच आहे आणि आपल्याच बांधवांना फसवताना थोडी सुद्धा लाज वाटत नाही। हे सगळं पाहिलं आणि ऐकलं की मन विषण्ण होतं। गरिबीची नवी व्याख्या, स्वस्त दरात भोजन म्हणजे गरिबी कमी करण्याऐवजी गरिबीची रेषाच कमी करून गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग सत्ताधारी करतायत। एकीकडे महागाईमुळे सामान्य जनता तणावाखाली आहे, रुपया तर अक्षरशः खाली घसरत चाललाय। देशाच्या राजकीय सारीपाटावर सत्ताधारी विरोधकांनी या गोंधळ नाट्याला चांगलीच फोडणी दिली। फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या कुटिल नीतीचा वापर सत्ताधारी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करतायत। स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीमुळे देशातील इतर राज्ये निश्चितच स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी डोके वर काढतील यात शंकाच नाही। देशातील स्त्रियांवरील अत्याचार अद्याप थांबलेला नाही, त्याचं प्रमाण दिवसागणिक वाढतच चाललंय। कितीही शर्मेची बाब आहे। अहो थांबणार तरी केव्हा या क्रूर घटना? अशा या नराधमांना शिक्षाही झालीच पाहिजे। एकीकडे देश अंतर्गत घडामोडींमुळे पोखरत चाललाय आणि दुसरीकडे देश दहशतवादी अजगराच्या वेळख्यात सापडलाय। जणू काही हा दहशतवादी अजगर संपूर्ण देशाला गिळंकृत करणार की काय? दहशतवादी कारवायांची खरी मुळं रोवली गेली की 1993च्या मुंबईतील साखळी बॉम्ब विस्फोटात संपूर्ण मुंबईमध्ये एकच हाहाकार उडाला होता। विस्फोटातील कुविख्यात दाऊद इब्राहिम आजही पाकिस्तानात तळ ठोकून बसल्याचं सिद्ध झालंय, पण सरकार नुसत्या चर्चेच्या फैरी झाडतंय। अरे यापेक्षा पाकिस्तान विरोधात कठोर पाऊल उचलण्याची जास्त गरज आहे। परंतु दहशतवादी कारवाया चालूच आहेत। मुंबईत 26/11 झालेल्या हल्ल्याने कित्येक निष्पाप जीवांचे बळी फुटले। जणू काही मुंबईत मृत्यूचं तांडव चालू होतं। या हल्ल्यात एकमेव जिवंत अपराधी अजमल कसाब याला अटक करण्यात आली आणि त्याच्यासाठी सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करणे किती लाजिरवाणी गोष्ट आहे। अखेरीस कसाबच्या पापांचा घडा भरला आणि 21 नोव्हेंबर 2012 रोजी त्याला येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली। एवढं घडूनही दहशतवादी कारवायांची मुळं छाटण्यास सरकार असमर्थच। पाकिस्तानी सैन्याने सीमेवर घुसखोरी करून भारतीय जवानांची हत्या केली। संपूर्ण देश शून्य झाला, सर्वत्र संतापाची लाट पसरली।
परंतु या सरकारला त्या परिस्थितीचं गांभीर्यच नाही। यापूर्वी 2 जवानांचा शिरच्छेद करण्याचं क्रौर्य केलं गेलं तेव्हाही आपलं सरकार मूग घेऊन गप्पच बसलं होतं की। ऊन, वारा, पाऊस यांचे तमा न बाळगता रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपले भारतीय जवान सीमेचे संरक्षण करतात। देशावर कोणतेही संकट आल्यावर सदैव तत्पर असतात ते आपले सैनिकच। 16 आणि 17 जून रोजी केदारनाथ या धार्मिक स्थळी निसर्गाने अक्षरशः हाहाकार माजवला होता। निसर्गाचा कोपच झाला असं मानावं लागेल। अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे कित्येक जणांना आपले प्राण गमवावे लागले। नदीच्या काठावरील घरं जणू काय पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे नदी पात्रात विलीन होत होते। परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून यात्रेकरूंना मदत केली। काही जवान यामध्ये शहीदही झाले, परंतु त्यांच्या व्यथेची इतरांना जाणीव का होत नाही? रक्ताचे पाणी करून देशाची सेवा करणाऱ्या जवानांची हेटाळणी करणारे प्रशासन आणि राज्यकर्ते यांनाच आज मानसन्मान मिळतो। गणतंत्र आणि प्रजासत्ताक दिनी जवानांना बाजूला उभं राहावं लागतंय आणि पुढारी मंडळी ध्वजारोहण करतात। मग तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल तरी ते खपवून घेतलं जातं। त्याचप्रमाणे क्रिकेटपटूंना सामना जिंकल्यावर कोट्यावधी रुपये देऊन सन्मानित केलं जातं, परंतु सीमेवर देशासाठी शहीद झालेल्या वीरांना फक्त काही लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबियांची बोलवण केली जाते। मातीसाठी मरणारे हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच असतात। ते वीर मातीसाठी जन्मले आणि मातीसाठीच अमर झाले। भारतीय जवान हेच आमचं वैभव आहे आणि हेच आमचं दैवत्व। साने गुरुजींचं हे गीत आजही ऐकलं की शरीरात जणू वीज संचारते। देशासाठी शहीद झालेले वीर आणि उत्तराखंडातील बळी गेलेले आपले देशबांधव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी उभे राहूया। हे गणराया, देशातील भ्रष्टाचार, गरिबी, महागाई आणि दहशतवादी असुरांचा तू नाश कर आणि देशाच्या प्रगतीसाठी आम्हास बळ दे। चला मित्रांनो, पुन्हा एकदा आयुष्याच्या मशाली पेटवून देशातील गडबंधर दूर करूया, या देशाला प्रकाशमान करूया। नमस्कार, माझं नाव तुषार दिलीप रसाळ, नवतरुण मित्र मंडळ बिक्याबिनचा महाराजा या मंडळाचा मी प्रमुख सल्लागार आहे। या मंडळाचे हे 22वे वर्ष आहे। ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केलेला, त्याचे मागे जे ध्येय होतं की सर्व लोकांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन आपली सामाजिक आणि आपुलकी ही सगळ्यांनी एकत्र येऊन व्यक्त करावी, त्याचसाठी आम्ही हे उपक्रम सुरू केलेला आहे। आज 22वे वर्ष, ह्या वर्षी आम्ही पेटवा आयुष्याच्या मशाली हा उपक्रम राबवलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहत आहात की आज जे सैनिकांवरती, महिलांवरती, सगळ्यांवरती जे अत्याचार चालू आहेत, ज्याप्रमाणे आपल्या रुपयाची घसरण चालू आहे, ज्याप्रमाणे आज आपण बॉम्बस्फोट बघतोय, सगळ्या प्रकारे जर आज संपूर्ण भारताला याच्यामध्ये बॉम्बस्फोटच्या विळख्यामध्ये घेरलेला आहे, हे सगळं आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मागच्या वर्षी पाणी हेच जीवन आम्ही हा विषय घेतला होता। तो विषय घेतल्यानंतर जे समाज प्रबोधन झालं, ज्याच्यामुळे आमच्या पूर्ण विभागात 28 सोसायट्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग हे पूर्ण प्रणाली त्यांनी लावून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आमची इच्छा आहे की हे जे संपूर्ण बघितलं त्याचप्रमाणे लोकांमध्ये काहीतरी जनजागृती व्हावी, यासाठी हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे। दुरी एक्सप्रेस यांनी जे आमचं चित्रीकरण केलेलं आहे आणि पुढे लोकांमध्ये प्रसार करणार आहात, त्याच्यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद। त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी जरूर इथे यावं, आमचा देखावा पाहावा आणि आपलंच मंडळ सर्वांनी यावं। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती